यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. खूप मोठी आनंदाची आणि महत्वाची बातमी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. 10वी ला असाल आणि 12वी ला असाल तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खुश खबर आहे मित्रांनो तुमच्यासाठी. कारण बोर्डानं आपलं एक ऍप लॉन्च केलेलं आहे, आपलं ऍप तयार केलेलं आहे. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वरती मिळेल पाहायला. आणि या ऍप मध्ये तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही महत्वाच्या अपडेट्स आहेत, लेटेस्ट अपडेट आणि खऱ्या आणि विश्वासार्ह अपडेट्स आहेत, त्या सगळ्या या ऍप वरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या ऍप वरती जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता येईल. तर ऍप खूप महत्वाचं आहे तुमच्या सगळ्यांसाठी. प्रत्येक इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये हे ऍप असलं पाहिजे. तर हे ऍप कोणतं आहे, प्ले स्टोअर वरून हे ऍप कसं डाउनलोड करायचं, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करूयात. परंतु त्या अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर जाऊयात मित्रांनो पुढे. आपण ऍप जे आहे ते कसं डाउनलोड करायचं ते आता या ठिकाणी आपण बघूयात. खूप महत्वाचं ऍप आहे. तर एकच मिनिटात मित्रांनो आपण हे ऍप जे आहे ते आता बघूयात कशा प्रकारे ते करायचं. ओनली 1 मिनिट. ओके, त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जावं लागणार आहे. तर हे ऍप आपण डाउनलोड करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊयात. कशा प्रकारे सगळ्या गोष्टी बघायच्या. तर बघा, या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट प्ले स्टोअर वरती जायचंय आणि प्ले स्टोअर वरती जाऊन हे ऍपचं नाव आहे MSBSHSE. बरं का, बघा वरती तुम्हाला दिसेल की MSBSHSC किंवा या ऍपची लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर करतो. त्या लिंकवर क्लिक करून हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, ऑलरेडी मी हे बघा खाली हे दिसते ना, महाराष्ट्र बोर्डाचं चिन्ह लोगो असलेलं ऍप दिसते खाली. ओके, तर हे जे ऍप आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं. त्यावर जर मी क्लिक केलं, ऑलरेडी मी इन्स्टॉल केलंय त्याच्यामुळे मला इथं ओपनचा ऑप्शन दिसतोय. तुम्हाला ओपनचा नाही दिसणार, तुम्हाला इन्स्टॉलचा ऑप्शन दिसेल. इन्स्टॉल करायचं. त्यानंतर ओपन जर आपण हे ऍप केलं तर या ऍप मध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपल्यासाठी स्टुडंट लॉग इन हा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. स्टुडंट लॉग इन खाली बऱ्याचशा गोष्टी आहेत, नोटिफिकेशन वगैरे आहे. नोटिफिकेशनवर क्लिक केलं की ज्या महत्वाच्या नोटिफिकेशन बघा आहेत लेटेस्ट त्या दिसतात. पण आपण स्टुडंट लॉग इन वरती क्लिक करायचं. स्टुडंट लॉग इन वर क्लिक केलं की बघा एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट रिझल्ट आहे, म्हणजे तुमच्या 10वीच्या बोर्डाचा रिझल्ट लागला. या रिझल्ट वर क्लिक केलं की तुम्हाला इथं SSC HSC रिझल्ट बघायला मिळेल. ओके, जर तुम्ही खाली आलात मित्रांनो, खाली बघा टाइम टेबलचा ऑप्शन आहे. टाइम टेबलच्या ऑप्शनवर क्लिक केलं की बघा बोर्डाचा टाइम टेबल आहे. वर जर बघितलं तर आता 12वीचा बोर्डाचा टाइम टेबल आहे, खाली आता 10वीचा. समजा मी 10वीच्या बोर्डाच्या टाइम टेबलवर जर क्लिक केलं तर तो टाइम टेबल जो आहे लगेच मला या ठिकाणी इथं डाउनलोड होऊन मला मिळणार आहे. पटकन लगेच बघा या ठिकाणी कंटिन्यू केलं की बघा इथं टाइम टेबल जो आहे तो आपला डाउनलोड झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला खरा टाइम टेबल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येईल. जो टाइम टेबल डाउनलोड करायचा आहे तो आपल्याला डाउनलोड करता येईल. आता आपण पुन्हा एकदा आपल्या ऍप वरती येऊयात बाबा. बघा या ठिकाणी आणखी महत्वाची गोष्ट, थोडंसं मागे आलं ना, खाली बघा एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे सॅम्पल क्वेश्चन पेपर. बघा इथं खाली या सॅम्पल क्वेश्चन पेपरवर जर मित्रांनो क्लिक केलं तर आपल्याकडे 2 ऑप्शन येतात, एक HSC आणि SSC. म्हणजे इथे सध्या HSC वर क्लिक, आपण SSC वर क्लिक करू आणि इथे मार्च 24 आहे, सध्या मार्च 2024च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तुम्ही बघा खाली स्क्रोल करत आलं तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. बघा पहिली प्रश्नपत्रिका आहे इंग्लिश. बघा सब्जेक्ट नेम मराठी फर्स्ट लँग्वेज. बघा मराठीच्या या PDF वर क्लिक केलं की तुम्हाला मराठीची या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका डाउनलोड झालेली दिसेल. बघा ही मराठीची प्रश्नपत्रिका. तर अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मित्रांनो इथे डाउनलोड करता येतील. तर बऱ्याच गोष्टी या ऍप मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या काही नवीन अपडेट्स बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने येतात त्या सगळ्या नवीन अपडेट्स तुम्हाला इथे या ऍप वरती बघायला मिळतील. तर इम्पॉर्टंट आहे की ही जी माहिती आहे ती खरी माहिती, म्हणजे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही नवीन गोष्टी किंवा नवीन नोटिफिकेशन येतात, नवीन अपडेट मिळतात, त्या सगळ्या अपडेट आपल्याला या ऍप वरती इथं बघायला मिळतील. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे हे ऍप तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि त्याचबरोबर या ऍप वरची माहिती पाहता येईल. तर ऍप जर डाउनलोड नसेल केलं तर प्ले स्टोअरला जाऊन कसं डाउनलोड करायचं ते सांगितलंय. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी या ऍपची लिंक तुमच्यासोबत शेअर करत आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद.